छत्रपती शिवाजी महाराज की जय. एंट्री केल्या केल्या पहिला आम्हाला लाईव्ह पेंटिंग लाईव्ह मडकं बनवताना इकडे ना इकडे बघूया. आपण आर्ट्स गॅलरीमध्ये आलेलो आहोत. सो इकडे लग्न वगैरे असेल तर आर्ट वर्कशॉप. सो आम्ही आर्ट सुविधा प्रकारे बांधला होता का? ऐतिहासिक महत्व, भौगोलिक महत्व, उंची आणि किती सो इकडे प्राईज बघू शकता. श्रीमंत योगी, अग्र्याहून सुटका, दुर्गे वैभव, रायगडची सफर. एक ते लाईव्ह पेंटिंग वगैरे चालू आहे. मगाशी आपण वाजलेत 6:45 आणि 6:44ची आपली ट्रेन आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉगमध्ये. सो आता मी होतो ऑफिसला. सो ऑफिसला होताना म्हणजे आठवलं की आज 9 तारीख आहे. सो आज 9 तारखेला आज दादर शिवाजी पार्कला आपलं फेस्टिवल लागणार आहे, आर्ट फेस्टिवल. सो आपलं अचानक प्लॅन ठरलेलं पण डेट माहिती नव्हती. सो आता आपण चाललो आहोत म्हणजे दादरला मी आलो आहे. सो दादरवरून आता चिंट्या आणि दर्शन येतो आहे. सो त्यांच्यासोबत जॉईन होऊन आपण मग कंटिन्यू जाऊया. चलो लेट्स गो. दादर. सो चिंट्याची वाट बघतोय. तर चिंट्या वगैरे येईल. चिंट्या बाय जॉईन झालेल्या आहेत आणि दर्शन बाय हे काय माहिती कोणत्या सदनामध्ये आहेत, विचार करतायत कोणता तरी, काय माहिती नाही. सो आपल्याला झालं ऑलरेडी लेट. 9 वाजेपर्यंत चालू असतं आय थिंक टायमिंग आहे, पण काय माहिती 9:30 असेल. पहिला दिवस आहे. सो आता जाऊया आपण. चलो लेट्स गो. सो जवळच आपलं शिवाजी पार्क आहे. रस्ता क्रॉस केल्यानंतर लेट्स गो. सिग्नल थांबेल तेव्हा. आता तुम्हाला जाताना असे विविध प्रकारचे बोर्डिंग दिसतील. तरला आपण आलो आहे. आधी आपण जाऊया फेस्टिवलला. मीनाताई ठाकरे यांचं स्मारक. सो आता आम्ही एंटर केलं आहे शिवाजी पार्कला. फायनली आपण शिवाजी पार्कला आलेलो आहोत. आता 2 मिनिटात आपण पोहोचत आहोत पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो आता आपण आलो आहोत शिवाजी पार्कला. लवकरच आता आपण जाऊया. ऑलरेडी लेट झालेलं आहे. सो लवकर जाऊया आपण आता फेस्टिवलला. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, झालं असं की मी होतो ऑफिसला. सो आज 9 तारीख आहे. अचानक आठवलं की 9 तारीख आहे. सो मग आम्ही अचानक प्लॅन ठरवला की म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग करताना आली. सो स्टार्टिंग आम्ही डायरेक्ट दादरला आलो. आता आम्ही आहोत शिवाजी पार्कला. सो आता तुम्हाला दाखवतो. आज आर्ट फेस्टिवल आहे. सो 9 तारखेला 9, 10, 11, 12 या 4 दिवस आर्ट फेस्टिवल असतं दरवर्षी सालाबादप्रमाणे. आणि ह्या वर्षीचं यंदाचं 4थं वर्ष आय थिंक. सो आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बरंच काही बघायला भेटणार आहे. तर चलो लेट्स गो. ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला लेट. तर चलो. आपण आलेलो आहोत. आता इकडनं एंट्री करूया. समोरचा गेट आहे. सो इकडनं आता एंट्री करूया आपण. चलो लेट्स गो पब्लिक. एंट्री केल्या केल्या पहिला आम्हाला पेंटिंग करताना दिसलं. बघू शकता तुम्ही. मुंबई. इथे मुंबईचा दिलेला असेल स्क्रिप्ट ऑफ द मुंबई इन्स्टॉलेशन डेव्हलपमेंट आर्ट दिसते तुम्हाला मुंबईची. सो इकडे बरंच काही आहे. मला लाईव्ह पेंटिंग पण बघायला भेटेल. लाईव्ह पेंटिंग चित्र वगैरे दिसतील. खूप आज पहिला दिवस आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. खूप सुंदर असा माहोल आहे. इकडे गेम्स वगैरे आहे म्हणजे 3D मध्ये TV वरती खेळताना वगैरे दाखवतात. इकडे भारतीय जीवन विमा LIC वगैरे. इथे आर्यन ॲनिमेशन. अजून बरंच काही आतमध्ये बघायला भेटेल तुम्हाला.
लाईव्ह मडकं बनवताना. इंडिया तू कधी बनवलाय का मडकं? बनवलाय मडका? दर्शन भाई तू बनवलाय का मडकं? मडका बनवलाय? जा बनवायचं, जा बनव जा. लहान पोरगी बनवते बघा बघा जरा वडानं. सो इकडे पण फोटो वगैरे काढायला स्पॉट आहे, ते फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. परत बॅक साईडला त्या साईडला पण फोटो काढायला आहे, इकडे पण आहे. आणि सर्व ठिकाणी ब्लॉगिंग चालूच आहे, तुम्हाला बघायला भेटेल. सो इकडे पण आपण एक मस्तपैकी फोटो काढूया. चलो. आणि याच्यात समोरच आहे, इकडनं एंट्री आपण तर केलेली आहे. सो इकडे समोर पतंगीचं स्टॉल आहे, पूर्ण पतंग्स वगैरे दिसतील तुम्हाला. त्या जवळून बघूया पतंग्स. नाही पतंग नाही सॉरी, इथे फोटो पण काढू शकतो, म्हणजे समोरासमोर फोटो वगैरे काढायला आहे. इकडे एक आहे आणि याच्यासमोर इकडे एक आहे पतंगीचा स्टॉल. आणि समोरासमोर इकडे पॉईंट आहेत फोटो वगैरे काढायला. सो आता इकडनं आपण इकडे समोर एक स्टॉल आहे, तिकडे कलानंद महाराष्ट्र सर्व या साईडला स्टॉल आहेत. सो आता आपण आतमध्ये पण जाऊया. सो चलो लेट्स गो. चिंट्या बाय आतमध्ये जायचं आहे ना? विविध प्रकारचे चला आपले गड किल्ले ते विविध प्रकारचे तुम्हाला टी शर्ट वगैरे भेटतील. इकडे ना इकडे बघूया. सो इकडे एकदंत आर्ट्स असे विविध प्रकारचे आर्ट्स तुम्हाला बघायला भेटतीलच. इकडे पण आहे वाटतं आर्ट्स वर्किंग शॉप. सो अजून होतंय की झालंय? चल इकडे जाऊन येऊया. चल ना भाई, चल ना बघू. पेंटिंग्स आहेत इकडे, तुम्हाला पेंटिंग्स वगैरे बघायला भेटतील. ओ हो माय गॉड इकडे पेंटिंग्स वगैरे आहे. फर्स्ट पेंटिंग पण आर्ट्स गॅलरीमध्ये आलेलो आहोत. सो इकडे विविध प्रकारचे तुम्हाला बघायला भेटतील. हे खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. इकडे पण आहेत विविध प्रकारचे. सो इकडे आकाश कांबळे संपूर्ण रॉकेट्स. सो इकडे रॉकेट आहे, रॉकेट्स डू नॉट टच सायन्स. अजून एक प्लेन आहे, विमान. सो इकडे आहे अमेरिका. सो चिंट्याबाई नुसता स्नॅप चालू आहे चिंट्याचा, काय समजत नाही. चिंट्याला बोलतो व्हिडिओ घे आपल्या. चिंट्या स्नॅप आहे. लग्न वगैरे असेल तर खूप भारी आहे. विविध प्रकारचे आर्ट्स 3D मध्ये. ते पुष्पा पण आहे, पुष्पा मांजर. इकडे विविध प्रकारचे कार्टून. जोकर तो आपला वॉलपेपर आहे लॅपटॉपचा. पुष्पा. आर्ट वर्कशॉप. सो आम्ही आर्ट्स विविध प्रकारचे बघितले, खूप भारी आहे. तुम्ही पण नक्कीच येऊन बघा. मस्तपैकी हवा काढलेली आहे. सो इकडनं आता जाऊया प्रतापराव गुजर. नाही इकडे बुक्स वगैरे आहेत सर्व. बुक्स नाही सॉरी, पझल टाईपमध्ये आहे. पझल वगैरे भेटतात ना, त्या टाईममध्ये तुम्ही घेऊ शकता. पावला उत्सव मुंबईकरांच्या मनातला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कधी बांधला होता का? ऐतिहासिक महत्व, भौगोलिक महत्व, उंची आणि किती अवघड आहे जिंकायला हे पॅरामीटर यात दिलेले. विशालगडाचं मी सांगेन हाईट 2598 फूट उंच आहे माझं दुर्ग. चेक कर तुझा, चेक कर रे तुझा. दुर्गाचं नाव वाचा पहिल्यांदा, म्हणजे हाईट बघून उलटून आणतो. दुर्गाचं नाव कुठलं आहे? विजयदुर्ग. हाईटच नाही, पाण्यातला दुर्ग आहे. इकडं तुझं कुठलं आहे? वाच केलं का?
व्याघ्रगड हाईट काय आहे 3616 फूट, माझी 2000 फूट. कोण जिंकलं? तू जिंकलं. सगळे दुर्ग त्याला मिळाले. खेळता खेळता दुर्ग कळत जाते, त्याला सगळे दुर्ग मिळाले तो जिंकला. ठीक आहे, ते दुर्गांची ट्रम्प कार्ड. मावला खूप सुंदर इथे गेम आहेत. गेममध्ये म्हणजे आजकालच्या पिढीला फक्त मोबाईल वगैरे सर्व माहिती आहे. सो तुम्हाला या गेममध्ये म्हणजे पत्त्यामध्ये तुम्हाला किल्ले शिवाजी महाराजांचे खूप विषय माहिती भेटेल. काय बोलते? छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्हाला या गेममध्ये खेळता खेळता माहिती भेटेल. सो तुम्ही नक्कीच या खेळा. प्रकारचे मावळे वगैरे कार्ड्स. छत्रपती शिवाजी बाहेर अशी स्क्रीन लावले मोठी, आतमध्ये सर्व म्हणजे कार्यक्रम आहेत ते सर्व दाखवत आहेत. इकडे प्रदर्शनामध्ये इकडनं काय बंद केलं की चालू आहे? चल चल सो आतमध्ये चल. चला भाई दर्शन भाई चल. इकडे गणपती बाप्पा आपले. जाऊया एंटर करूया आता. एंटर केल्यावरतीच स्टार्टिंग होतं ते आपलं आर्ट्सपासून. खूप सुंदर सुंदर आर्ट्स आहेत. जहाज, इकडनं चालू करूया आर्ट्स गॅलरीमधला. काय बोलतोय? मुंबई एक्सेल बोरिवली भागात झालेलं. अच्छा हे बोरिवली भागात झालं आहे का? ओके. सो पहिला तुम्हाला इकडे बोट दिसेल आणि छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आर्म के जनक. हे काय बोलतो चिंटे? याचं काय प्रकार आहे? काय झालं बोलतो? मुंबई बोरिवलीमध्ये भागात झालेलं. अच्छा लिहिलेलं आहे बघ ना. इसवी सन 1265 मध्ये यादव राजा सो इकडे पोर्तुगीज जहाज आहे. शिवाजी महाराज मराठी नौका उदय मराठी सेना की संघटना. इथे गळबत. कसं वाटते दर्शन भाई? छत्रपती शिवाजी महाराज यांनी एवढं काय काय केलं आहे. सो नेक्स्ट पिढीला हे समजेल का? प्रश्नचिन्ह आहे मोठा ना. ये पुढे बघूया आपण. या गळबत. ये पुढे या. पूर्ण वाचतील ते स्क्रीनशॉट मारतील ना सर्वजण. ठीक आहे. गुराब युद्ध नौका. ज्यावरती छोटे छोटेसे मावले तुम्हाला दिसत असतील बघा. खूप सुंदर बनवले आहे ते आर्ट्स आहे. त्यावरती छोटे छोटे मावले पण खतरनाक वाटतात ना. हेच मावले फक्त बाजारमध्येच भेटतात, बाकी कुठे भेटत नाही. छत्रपती शिवाजी राजाराम महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील. हो छान येतं. आधी इथं करूया ना कंप्लीट. या ना. सो इकडून आता आपण
किल्ले सिंधुदुर्ग येथे आपण दर्शन घेत असलेले श्री छत्रपती शिवरायांची मूर्ती. आता तेच बोललो, शिवाजी महाराज नाही ते, मग ते लोक काय बोलले? पाल नौका. सो इकडे ब्रिटिश जहाज आहे. नाही, ब्रिटिशांच्या जहाजमध्ये मावले थोडी नाचणार बाई. ब्रिटिशांचे जहाज काय डिटेलिंग आहे, डिटेलिंग खूप पत्तर. विशाखापट्टण. आणि इकडे आहे विक्रांत. खूप सुंदर. सो इकडे जहाज वगैरे बघितलं, खूप सुंदर बनवलंय. आणि अशी मोबाईल ते ब्लॅक मध्ये बघते काजलला. सुंदर सुंदर बनवलाय. ॲक्च्युली किल्लाचं नाव तिकडे आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग सेम टू सेम सिंधुदुर्ग किल्ला. मित्रांनो, राज्याभिषेक प्रसंगी इथे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन पाहिजे तर वाचू शकता तुम्ही. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या मुद्रा आहेत सर्व. मराठा साम्राज्याचे द्वितीय छत्रपती शंभूराजे दुर्मिळ, म्हणजे शंभूराई नाणे आहे दुर्मिळ. गेला नाना. शिवाजी महाराजांच्या तलवारी वगैरे आहेत. तलवार. पाडव्या शतकात आम्ही मराठी आपण जे सरळ पण सरळ ही जर नीट बघितली ही कल्पना एकूण जर हलकीशी केली झालेली आहे. जी जगदंबसुद्धा जर आपण नीट बघितली तर पिंपळ्यात न वागते हलकीशी ही पण तशीच आहे. त्याच्याबरोबरचा आपल्या ज्या तलवारी आहेत त्या ताकात वापरल्या गेल्या. ही जी बघतो ब्रिटिश स्क्वॉड आहे आणि ही या सगळ्या नेव्हल स्क्वॉड आहेत. त्या नेव्हल त्यावेळेसच्या जे आपले सैनिक होते ते वापरले गेले. आता इथून सगळं सांगल्यानंतर सर्वात मोठा विषय तो म्हणजे लेटर. एक लेटर आहे 1803 मध्ये इंग्लंडच्या मासिकात
प्रकाशित झालं होतं त्यात सुद्धा त्यांनी मेन्शन केलं आहे की ॲडमिरल अँड सिमेंट्स यांच्या यादीमध्ये तुळाजी अंग 1757मध्ये म्हणजे पहिलं गॅझेट पहिलं मासिक असं म्हटलं त्यात सुद्धा आजही आपण बघितलं तर तुळाजी अंग आहे एक मराठा वॉरियर त्याचं नाव पहिलं आहे. त्याच्यानंतर जॉर्ज रुकी आहे, जॉर्ज बंग आहे. पण आजही जर आपण नीट बघितलं तर पहिलं हे नाव आहे ते मराठ्यांचं आहे. त्याच्यानंतर 3 फ्रान्सचे आहेत, 18 इंग्लंडचे आहेत, 22 सर्कल अंगले तिथे होते. हे इंग्रजांच्या मासिकात त्यांनी म्हटलं आहे. पण त्यातले 18 इंग्लंडचे होते, 3 फ्रान्सचे आहेत आणि पहिलं जे नाव आहे ते आपण नीट बघतोय तुळाजी आंग्रे 1757 आणि हा त्यांचा आहे. तर आता आपण जहाज वगैरे सर्व बघितले. आता आपण जाणार आहोत किल्ले वगैरे बघूया. आता शिवाजी महाराजांचे खूप सुंदर सुंदर किल्ले वगैरे बनवले, खूप सुंदर दाखवला. अवकाशीय जलदुर्ग दर्शन, अवकाशीय जलदुर्ग दर्शन. ओके, म्हणजे इकडे प्रतिमा तुम्हाला दिसतील. पहिला आहे किल्ले खांदेरी, किल्ले खांदेरी. सो दुसरा आहे किल्ले दुर्गाडी. त्यानंतर आपण जाऊया किल्ले बानकोट. तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. त्याच्यावरती आहे किल्ले सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गचं तुम्हाला दाखवलं पण इकडे बनवलं आहे पण खूप सुंदर असं. यानंतर विजयदुर्ग. ह्याच्याखाली आहे किल्ले देवगड. सॉरी. सो इकडनं नंतर किल्ले पद्दुर्ग. वरती किल्ले जंजिरा. जंजिराचा आपला प्लॅन लवकरच होईल आय थिंक. इकडे लिहिलं आहे रामचंद्र पंत. त्याच्यानंतर आहे किल्ले रत्नदुर्ग. रत्नदुर्ग. सो इकडे किल्ले गोवा किल्ला, फत्तेगड, किल्ले कुलाबा, किल्ले कोर्लाई, किल्ले सुवर्णदुर्ग. त्यानंतर पुढे आल्यानंतर किल्ले उंदेरी, किल्ले पूर्णगड. खूप सुंदर सुंदर असे किल्ले आहेत. जलदुर्ग म्हणजे सर्व पाण्यातले सर्व किल्ले दाखवले त्याच्यामध्ये. सो आम्ही हे बघत होतो, वाचत होतो. सो आपला नेक्स्ट प्लॅन आहे जंजिरा. सो आता आपण चाललो आहोत इकडे आतमध्ये जाऊया आता. सो इकडे सर्व आर्ट्स वगैरे आहे. मग एक कुठे होतं रे ते दुसरं त्या साईडचं? इकडे पण आहेच पूर्ण आर्ट्स. सो खूप प्रकारचे विविध प्रकारचे पेंटिंग्स तुम्हाला बघायला भेटतील. कुठली? महाराजांची तर छानच आहे रे. काय बोलतं, नाक बरोबर नाही काढलाय. नाक कसा पाहिजे? नाक कसा पाहिजे मग तुला? सो इकडे प्राइस बघू शकता 9,000. आपले मित्र भाऊ काय करतोय? काय बोलतोय? 20,000 मी नवीन शिलाई मशीन येते. 20,000 मध्ये शिलाई मशीन. चिंट्या बोलतोय. काय बोलतोय चिंट्या?
विचारमध्ये शिलाई मशीन किती नाही खऱ्या 20,000 मध्ये शिलाई मशीन किती येतील? ते पेंटिंग आहे फक्त 20,000ला. अरे बाप रे बाप. विचार त्यांना, पेंटिंग्सला विचार. पेंट्स. चलो चलो भाई. प्राईस तर बघ 51,000 भे. अच्छा हे जर ठीक आहे, चल हे मोठे आहेत, पण तिकडे शिलाई मशीन एवढी महाग का भाई? हे छान वाटतं. गुड मॉर्निंग टाकायचं आहे, गुड मॉर्निंग मस्त वाटतं. चल चल. का रे काय झालं जेवायला? हे बघ हे सुंदर वाटते, ही सुंदर वाटते. डिटेल डिटेल डिटेल. हे पण डिटेल. आपला पण एक मित्र आहे, काढतो. ही पण खतरनाक वाटते रे, म्हणजे एकदम रिअल वाटते फुल. डिटेल तर बघा मित्रांनो, फुल डिटेल. प्राईस किती आहे? प्राईस पण बघा. डिटेल बघितली आता, प्राईस बघा 36. हे बघा हे आहे प्राईस बघा 10,000. असेच लावतात काय पण प्राईस. चिंट्या बोलतो मी घरी काढेन आहे. थोडी आहे नाही पेपरचं असणार काहीतरी, काय माहिती पण एवढं काय. 10,000 नाही मला. हां हे ठीक आहे 10,000 पण खूप झाले तरी पण काय माहिती नाही. पण काय पण केलंय रे नाही. हे अर्धवट पेंटिंग. असेच पैसे नाही लावायचे. काहीतरी भेटलं. डिटेल बघितल्यानंतर आपली येते प्राईज 15,000. बाबा छान. हे छान आहे ते इकडे, हे पण छान आहे. प्राईज 15. सो प्राईस पण तुम्हाला दाखवतोय मी. फोटो पण बघा आणि प्राईस पण बघा. लगेच बुकिंग. ते पण छान आहे. ठीक आहे. सो मी बघितले पण प्राईस खूप काहीतरी जास्त आहेत. प्राईस बघ ना 2,000, 20,000, 25,000. हे बघ अरे पण हे पण तिकडून गेले बाहेर गेला पाहिजे. मित्रांनो एक सिच्युएशन आहे. तुम्ही कुलाब्याला गेलात ना, कुलाब्याला पण तुम्हाला असे खूप सारे भेटतील पेंटिंग वगैरे, आपल्या ब्लॉगमध्ये दिसेलच. श्रीमंत योगी, आग्र्याहून सुटका, दुर्गे वैभव, रायगडची सफर, शिवराय आशिया खंडातील सर्वात मोठे ऐतिहासिक थीम पार्क. स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा, रणांगण, भवानी माता मंदिर. सो हे अजून लागले नाहीत, म्हणजे आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे लागले नाही. सो लागतील थोड्या दिवसांनी. जर तुम्ही पहिल्या दिवस आलात तर तुम्हाला बघायला भेटणार, सेकंड दिवस आलात तर तुम्हाला बघायला भेटेल. चलो आता मला बुक्स वगैरे पाहिजे असतील तर इकडे प्राईज आहेत, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तो तुम्हाला भेटून जातील इकडे. सो इकडे मुंबई लिहिलं आहे, बाहेर आम्ही आलो आता. सो बाहेर आता बाहेरचं व्ह्यू हे मुंबई वगैरे लिहिलं आहे. मुंबई हे व्यंगचित्र मगाची लाईव्ह नव्हतं ना बघितलेलं, हे इकडे लाईव्ह चालू आहे. आता हे व्यंगचित्र त्यात व्यंगचित्र. खूप सुंदर. इकडनं एंट्री आहे, इकडनं आलं त्या साईडला स्टॉल आहेत, तिकडे पण स्टॉल आहेत आणि इकडनं आतमध्ये पण स्टॉल आहेत खूप सारे विविध प्रकारचे. आम्ही बघितले सर्व, खूप मजा आली. आज पहिला दिवस आहे ॲक्च्युली. व्यंगचित्र
पण हे कर. इथे लाईव्ह पेंटिंग वगैरे चालू आहे. मगाशी आपण फर्स्ट टाईम आल्यावर बघितली हो ती लाईव्ह पेंटिंग इकडे समोर ठेवलेली आहे. सो इकडे लेडीजचं सर्व स्टॉल्स वगैरे मला इकडे भेटून जातील. कपडे वगैरे आहेत या साईडला खूप सुंदर सुंदर. दर्शन बाय. हा पहिला दिवस आहे आणि इतकं सुंदर छान प्रदर्शन इथे भरलेलं आहे. छान छान आर्ट स्टॉल्स आहेत, खूप सुंदर स्कल्पचर्स आहेत, लाईव्ह आर्ट चालू आहे, त्या बाजूला लाईव्ह म्युझिक चालू आहे. हा दिवस खूप धमाल चालली आहे. आज पहिलाच दिवस आहे. 9, 10, 11, 12 असे 4ही दिवस हा छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवल तुमच्यासाठी इथे होणार आहे. रोज तुमच्यासाठी काही ना काहीतरी नवीन आम्ही घेऊन येणार आहोत. हा आर्ट फेस्टिवल आहे. हे सगळं आर्ट म्हणजे हे जे प्रांगण आहे ते आर्ट फेस्टिवलचं आहे. पण बाजूला तुम्ही बघू शकता फूड फेस्टिवल देखील चालू आहे. तुम्हाला जर इथून खरेदी करून छान छान भूक लागली तर बाजूला नक्की जा, कारण फूडचे वेगवेगळे प्रकार, आपली खाद्य संस्कृती जपणारे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला तिथे खायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर छान छान लाईव्ह कार्यक्रम देखील अनुभवता येणार आहेत. बरेच कलाकार आपल्यासमोर तिथे लाईव्ह परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. आज तिथे तो कार्यक्रम करतात की तुम्ही नक्की त्यात मंत्रमुग्ध होऊन जाल याची गॅरंटी मी देते, कारण मी तो कार्यक्रम पाहिलाय. तर अभंग रिपोस्ट उद्या संध्याकाळी फूड फेस्टिवलच्या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजता असणार आहे. प्लीज तुमच्या डायरीत ही तारीख नोट डाऊन करा. उद्याचा दिवस प्लीज रिझर्व ठेवा, कारण तो कार्यक्रम खूप सुंदर आहे. तसंच त्याच्या दुसऱ्या दिवशी माफ करा, उद्याचा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 वाजता आहे. पुन्हा एकदा सांगते, अभंग रिपोस्ट 6:30 वाजता सुरू होणार आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिलीसह, तुमच्या मित्रमंडळींसह, तुमच्या मुलांसह तो कार्यक्रम अनुभवायला नक्की या. त्याचबरोबर 10 तारखेला मला वाटतं वन्स मोर दाभाडे, करेक्ट ही एक नवीन मूवी येणार आहे. त्या मूवीची सगळी कास्ट जी आहे ती 11 तारखेला आपल्याला भेट देणार आहे. म्हणजे अमय वाघ आहे त्याच्यामध्ये क्षिती जोग आहेत आणि असे अजून हेमंत ढोमे आहेत. असे विविध प्रकारचे टी शर्ट तुम्हाला भेटतील अतरंगी. बाहेर निघून आता चाललो आहोत इकडे फूड्स फेस्टिवल. फूड्स पण आहे इकडे. सो आता इकडे फूड्स वगैरे बघूया. फूड फास्ट, सेल्फी पॉइंट विविध प्रकारचे. उतरायला घेऊन आलाय. डान्स चालू आहे का? डान्स चालू आहे काहीतरी इंटरेस्टिंग.
इकडे पण सेल्फी पॉईंट्स आहेत. इकडे पण एक सेल्फी पॉईंट आहे. इकडनं एंट्री केल्यावरतीच सेल्फी पॉईंट. साहेब ठाकरे यांचं निवासस्थान. दर्शन काय बोलतोस? हो दर्शन काय बोलतो? इकडे झोपायचं बोलतो. काय बोलतो? मनसे. लाईट नाही, लाईट घालवलेत. फक्त शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी पार्कमध्ये आपण आल्यावरती म्हणजे दिवाळीला आलेलो आपण. तर मित्रांनो आता मी आर्ट फेस्टिवलला जाऊन आलो. फूड फेस्टिवल पण आहे तिकडे. तुम्हाला जर आजचा पहिला दिवस आहे. सो 9, 10, 11, 12 हे रविवारपर्यंत आहे. जर तुम्ही उद्या आलात तर तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल. या आर्ट फेस्टिवलला दरवर्षी लागतं सालाबादप्रमाणे. हे ह्या वर्षीचं 4थं वर्ष होतं. तर आम्ही बरंच काही बघितलं. खूप सुंदर बनवलं. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला बरंच काय माहिती वगैरे भेटेल. खरोखर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. खरोखर खूप सुंदर बनवलं आहे. खूप सुंदर. तुम्ही उद्या आला तर तुम्हाला अजून काही स्टॉल म्हणजे अजून मांडले नव्हते. सो आज म्हणजे उद्यापासून अर्धे स्टॉल वगैरे मांडतील. तर खूप मजा आली. मी पण नक्की आज व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. विसरू नका. परत एकदा भेटू आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. टाटा.